राज्यामध्ये लाल कांद्याची आवक घटली. कांद्याचे बाजारभाव पुन्हा पुढील आठवड्यापासून होणार 5,000 रुपयांच्या पार. सध्या संत गतीनं सुरू असलेली कांद्याची निर्यात आणि यामुळे कांद्याला जे बाजारभाव आहेत ते आता त्या ठिकाणी मंदावलेले आहेत. याशिवाय लाल कांदा जेव्हापासून मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर महिन्या ते दीड महिन्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कोसळले. आता जर का आपण मार्केटमध्ये बाजारभाव जर पाहिले तर कांदा हा त्या ठिकाणी 11 ते 12 रुपये प्रति किलोने विकला जातोय. त्यातच उन्हाळ कांद्याची जी काय आवक आहे ती आता त्या ठिकाणी फार कमी झाली. तो कांदा जवळपास संपलाय. शिवाय दरवर्षी संक्रांतीनंतर कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतात असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि म्हणूनच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाल कांद्याची आवक ही कमी होणार असल्याची माहिती बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी दिली आहे. आणि ही कमी होताच त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव पुन्हा एकदा 5,000 रुपयांच्या वर त्या ठिकाणी पार होतील असं एकंदरीतच त्या ठिकाणी म्हटलं जातं. नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव जर का आपण पाहिले तर मागणी आणि पुरवठा हे एका गणितावरती कांद्याचे बाजारभाव बऱ्यापैकी अवलंबून असतात. एकंदरीतच झालंय असं की लाल कांद्याचा जो पुरवठा आहे तो आता त्या ठिकाणी वाढलाय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा मार्केटमध्ये यायला लागलाय आणि लाल कांद्याला मागणी ही आता घटली. कारण की लाल कांद्याची जी काय टिकवण क्षमता आहे ती त्या ठिकाणी जास्त काळ हा कांदा टिकत नाही आणि म्हणून राज्यातून आणि परदेशातून याला मागणी फार थोड्या प्रमाणामध्ये असते. दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याचं लागवड क्षेत्र झालं, कांद्याची मार्केटमध्ये होणारी आवक असेल किंवा या कांद्याची निर्यात असेल ती निर्यातही त्या ठिकाणी जास्त होत नाही आणि म्हणून कांद्याला बाजारभाव सध्या त्या ठिकाणी घटलेले आहे. या उलट जर का आपण सध्याची कांदा बाजारभावाची परिस्थिती जर का बघितली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल, शिवाय त्या ठिकाणी लासलगाव असेल, नाशिक असेल, कळवण असेल, संगमनेर, आळेफाटा, ओतूर अशा बाजार समित्यांमध्ये लाल कांदा त्या ठिकाणी दाखल होतो आणि या लाल कांद्याला जवळपास सरासरी 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळतोय. तर अमरावती बाजार समितीमध्ये सर्वात टॉपचा दर जो काय मिळतो तो 28 रुपये प्रति किलो त्या ठिकाणी मिळतोय. दुसरी गोष्ट जर का आपण लक्षात जर घेतली तर सरकारचं कांदा निर्यातीविषयक जे काही धोरण आहे ते यावर्षीचं त्या ठिकाणी थोडं बदलणार आहे आणि यामुळं सरकार बऱ्यापैकी त्या ठिकाणी कांद्याची जी काही निर्यात आहे ती आता दुप्पट करण्याच्या मार्गावरती त्या ठिकाणी आहे. यानंतरची जी काय तिसरी गोष्ट जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी कांद्याची जी काही निर्यात होत असते तर निर्यात आता सध्या त्या ठिकाणी दुबई असेल, श्रीलंका असेल आणि बांगलादेश असेल या तीनही देशांमध्ये त्या ठिकाणी आता थोडी मंदावलेली आहे. कारण जो काय उन्हाळ कांदा जो निर्यातक्षम कांदा असतो त्याची आवक त्या ठिकाणी आता कमी झाली आणि तो कांदा त्या ठिकाणी जुना झाल्यामुळं त्याला त्या ठिकाणी मागणीही त्या ठिकाणी घटलेली आहे. आता एकंदरीतच जर का आपण पाहिलं तर जी काही सोलापूरची बाजार समिती आहे ती सोलापूरची बाजार समिती गड्डा यात्रेनिमित्त त्या ठिकाणी आता 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी बंद असणार आहे आणि यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो काय कांद्याचा साठा आहे तो कांद्याचा साठा त्या ठिकाणी त्या विभागामध्ये त्या ठिकाणी आता शिल्लक आहे. दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर राज्यामध्ये एकंदरीतच जी काय उन्हाळ कांद्याची टंचाई आहे आता उन्हाळ कांद्याची टंचाई सध्या त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. कारण या कांद्याला राज्यामध्ये आणि परदेशातून सर्वात जास्त मागणी त्या ठिकाणी असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली जी काही अतिवृष्टी होती या अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती जे कांद्याला गेल्या महिनाभरापूर्वी बाजार वाढले होते तो त्याचाच परिणाम त्या ठिकाणी होता. आता यानंतर जर का आपण पुढील काळामध्ये कांद्याची वाटचाल जर का पाहिली तर पुढील काळामध्ये त्या ठिकाणी जानेवारीच्या साधारणतः शेवटच्या आठवड्यामध्ये हा जो काय लाल कांदा आहे त्याची आवक आणि त्याची जी काय मार्केटमध्ये येण्याचा त्याचा वेग आहे तो त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि म्हणूनच याही कांद्याला त्या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यानंतर बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा असेल आणि जर का तुम्ही तो मार्केटमध्ये आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर आणि नफ्याचं ठरू शकतं.